बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल भाईंदरच्या मोर्चामध्ये मला काही कारणास्तव जाता आलं नाही. खंत वाटते त्या गोष्टीची. तब्येतही थोडी नरम गरम आहे, तुम्हाला आवाजातून कदाचित जाणवेल. पण भाईंदर मध्ये तुम्ही काल एक गोष्ट जर बारीक निरीक्षण केली असाल तर शिंदे गटाच्या आमदाराने, मंत्र्याने म्हणता येईल, शिंदे गटाच्या मंत्र्याने थेट मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या गृह मंत्रालयाला धारेवर धरलं होतं. कारण अडचण झाली आहे एकनाथ शिंदेची, अशी काही अडचण झालीये की करून ठेवलीये. आता हा एक संशोधनाचा विषय आहे. अनेक गोष्टी खटकतायत, अनेक गोष्टी घडतायत. महायुतीमध्ये अनेक गोष्टी घडतात. अगदी सुरुवात रायगडापासून होते. अगदी थोरवे असतील, दळवे असतील, तटकरे असतील, अगदी भरत गोगावले असतील, बरंच काही रायगडामध्ये घडतंय. आणि त्याची दुसरी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल ती भाईंदरमध्ये, विशेषतः ठाण्यामध्ये. आता याचा तिसरा अंक मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तिसरा अंक. आणि हे असंच घडत नाहीये बरं का. हे असं स्पॉन्टेनियस अचानक गोष्ट घडली असं होत नाही. या गोष्टी जाणीवपूर्वक ठरवून केल्या जात आहेत. यांच्या आपसामध्ये महायुतीमध्ये एकमेकांना शिंगावर घ्यायची एक स्पर्धा चालू आहे. एकमेकांना धारेवर धरायची एक स्पर्धा चालू आहे. आणि विशेषतः मुख्यमंत्री शिंदे गटाला किंवा शिंदे गटाच्या विशिष्ट आमदारांच्या मागे आणि शिंदे गटाचे विशिष्ट आमदार हे गृह मंत्रालयाच्या मागे चॅलेंज करताना थेट गृह मंत्रालय पकडत आहेत. खरं तर या शिंदे गटाच्या आमदारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. अशी टिचकी मारली यांनी, तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. कारण साऱ्या काही नाड्या तुमच्या यांच्या हातामध्ये आहेत. अगदी 16 तारखेला जी केस येते त्या सुद्धा नाड्या यांच्याच हातामध्ये आहेत. या नाड्या तुमच्या अशा दाबून ठेवलेल्या आहेत. तुम्ही काय करू शकता? शेवटी आपल्या घरच्यांना, म्हणजे आपल्या कुटुंब प्रमुखांना हे असे दिवस दाखवणाऱ्यांवर ही अशीच कर्म म्हणतात याला. कर्माचा फेरा अतिशय वाईट असतो. ज्यावेळेस फिरून येतो ना त्यावेळेस भल्या भल्यांना घेऊन जातो. ठीक आहे, आज एक प्रसंग घडला. आज एक टॉवेल मास्टर, एक टॉवेल घातलेला आमदार निवासाच्या त्या कॅन्टीन मध्ये जातो आणि तिथे जाऊन एकाच्या कानशिलात लगावतो. कारण असतं त्या डाळीला वास येतोय. आता खरं तर मी माझं मत ठेवतो इथे, अन्न हे कधीही चांगल्या दर्जाचं असावं. कुठेही निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जाईल याला आपला पाठिंबा अजिबात नाही. माझा तो विषय नाही. पण इथे कृती कोण करतंय? आमदार कसे आले? टॉवेलवर. आमदार कुठल्या रूपात आले? सनी देओलच्या रूपात. मी सनी देओल म्हटला, सनी देओल, नीट ऐका. सनी देओलच्या रूपात. सनी देओल म्हणा काय माईक टायसन म्हणा, आमदार थेट बुक्क्या घालायला लागले. आता खरं तर देवेंद्र फडणवीस म्हणतात कुणीही कायदा हातात घेऊ नये. यांनी कायदा हातात नाही, यांनी कायदा टॉवेलमध्ये घेतला आणि थेट बुक्क्या घालायला लागले. बरं, तो पडलाय. तो जो कोणी आला होता त्यांचा, आता तो मालक तर नक्कीच नव्हता, तो कामगार होता. फटकवायचा तर मालकाला फटकवायचा, एवढी त्यांच्या अंगात धमक होती. कारण ते मालक आहेत ना, ते तुमच्यासारख्या, जाऊ दे आता मी ते शब्द वापरणार नाही, यांना परत हक्कभंग दिसतात. लक्षात घ्या, यांच्याकडे आयुध असतात. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नमवण्यासाठी यांच्याकडे आयुध असतात. आणि आपण, म्हणजे यांनी बुक्क्या ठोकायच्या, सर्वसामान्यांनी बुक्क्याने कोलायचा. आणि ज्यावेळेस आपण ह्यांच्यावर बोलणार त्यावेळेस हक्कभंग, मग विधानसभेतून हक्कभंग आणायचा, मग याव आणि मग त्या असल्या हक्कभंगांना आम्ही, जाऊ द्या, विषय तो माझा तो विषय नाही. पण जर कोलायचा होता ना तर त्या कॅन्टीनच्या मालकाला कोलायचा. त्या कॅन्टीनच्या मालकांचे कुणाकुणाशी किती चांगले संबंध असतात ते काय मला इथे सांगायला लावू नका. कोल्हा कुणाला? त्या कामगाराला. कामगार वास घेता घेता कामगाराच्या कानपटात दिली, कामगार खाली पडला. एक बुक्की मारली, कामगार खाली पडला. बरं, त्या कामगाराने खाली बसून राहावं ना. कामगारही परत उठून उभा राहिला, परत 2-4 बुक्क्या पडल्या. जाऊ द्या, तो विनोदाचा भाग झाला. पण तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो तत्पूर्वी काय नेमकं तिथे घडलं होतं, त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो. जरा पहा. तू आमदार खावाचं लोक काय बोलशील आराम करा, काय करू लोकांना? मला असं होईल, तो काय खवाल तुला? काय हे लोक सांगू मला, हे संतोष हे जरा पॅक कर आणि पुढे अंडर बोलव. व्हिडिओ ज्यावेळेस मी पाहिला याच्या खालच्या कमेंट्स वाचण्याचं माझं मन झालं. कारण लोकांचं मत नेमकं याबद्दलचं काय आहे ते जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला.
तर पाहिलं तर लोकांनी साऱ्याच्या साऱ्या 300-400 कमेंट मध्ये या आमदाराला कोललाय. लोकांनी एक साधा प्रश्न विचारला या आमदाराला. चला, निकृष्ट दर्जाचं जेवण एका वेगळ्या बाजूला ठेवूयात आपण. उभ्या महाराष्ट्रात कौटुंबिक शिधापत्रिकेवर जे धान्य मिळतं, ज्याला आपण रेशन कार्ड म्हणतो, जे धान्य मिळतं त्याचा दर्जा काय आहे माहितीये तुम्हाला? कधी तुम्ही शिधापत्रिकेवरचं धान्य घेऊन पहा, गहू, विशेषतः गहू, हे गहू जनावरं तोंड लावत नाहीत. ज्याला आम्ही घाटावर चित्राप म्हणतो, गाई म्हशी याला तोंड लावत नाहीत त्या गव्हाला. तांदूळाचं तरी आपण चला इडल्या बनवू, डोसे बनवू, काही ना काहीतरी त्याचा उपयोग करू, पण त्या गव्हाला तोंड लावत नाहीत. त्याच्यात तुम्ही पोळ्या लाटू शकत नाही, चपात्या लाटू शकत नाहीत. मग ह्या गोष्टीवर हा महाशय कधी तोंड उघडताना बोलला, म्हणजे काही दिसला नाही आजपर्यंत कधी. हा तिथे जाऊन माईक टायसन बनला. याच्या अंगामध्ये सनी देओल, ये 2.5 किलो का हात है कात्या, एक बार उठता है तो आदमी उठ जाता है वगैरे, काय काय ते डायलॉग असते मला माहित नाही. आणि तो तरी सनी देओल आहे, सनी देओल. त्याच्याकडे 2.5 किलोचा आहे, तुमच्याकडे 250 ग्रॅमचा आहे काय? 250 ग्रॅमचं. 800 मताच्या सोरटवर निवडून आलेला हा आमदार. विचार करा, काल परवामध्ये ज्यावेळेस एक उदाहरण देत असताना, म्हणजे हिंदी मराठीच्या वादामध्ये एक उदाहरण देत असताना ह्याने काय केलं माहितीये का? शंभूराजांचं नाव घेतलं, मा जिजाऊ साहेबांचं, मा ताराराणी साहेबांचं नाव घेतलं आणि एक घाणेरडं उदाहरण दिलं आणि त्याच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. आपण त्या वादामध्ये ह्यांचं उदाहरण द्यायची गरज होती का? बरं, दिलं तर दिलं, असले घाणेरडे शब्द वापरताना थोबाड शिवलं नाही का? खर तर ह्यांच्यावर त्या विधानसभेने कारवाई केली पाहिजे आणि भर विधानसभेत ह्यांच्याकडनं माफी मागवून घेतली पाहिजे. तुम्ही पाहिला नसाल तो व्हिडिओ तर एकदा पाहून घ्या. हा व्हिडिओ काय नेमकं हे म्हणा. तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? या आमदाराने खरं तर उदाहरण देताना आपल्या मुख्य नेत्याचं द्यावं, अलिबाबाचं द्यावं, 40 चोरांचं द्यावं. आम्हाला अजिबात आक्षेप नसणार. सुरतची भाषा शिकली असेल, गुवाहाटीची शिकली असेल, गोव्याची शिकली असेल, बऱ्याच ठिकाणी पलायन झालं होतं. आपल्या नेत्याची द्यावीत उदाहरणं. आमच्या शंभूरायांचं नाव घेताना, मा जिजाऊ साहेबांचं, मा ताराराणी साहेबांचं नाव घेताना जनाची नाहीतर मनाची लाज वाटायला हवी होती. भर विधानसभेत या 800 मतांच्या सोरटवर निवडून आलेल्यांनी माफी मागितली पाहिजे भर विधानसभेत. पण हे मागणार नाहीत आणि त्यांच्याकडून कोणी मागवून घेणार नाही. राज्य ह्यांचं आहे, चितपण ह्यांचा, पटपण ह्यांचा. विचार करा, मगाशी मी तुम्हाला रेशनचं उदाहरण दिलं, असंच मध्यान्ह भोजनाचं आहे. त्या बालवाड्यांमध्ये त्या बालकांना जे दुपारचं भोजन दिलं त्याचा दर्जा पहा, सरकारी इस्पितळांमध्ये मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा पहा, अनेक गोष्टी आहेत इथे. यांच्या रक्ताची तपासणी झाली पाहिजे. खरं तर काल ज्या प्रकारे जे माईक टायसन बनले होते ना भुक्क्या ठोकताना, यांच्या रक्ताची तपास, असा कोणी टॉवेलवर आमदार जातो? असा टॉवेल घालून जातो? कुठला, मला खरं तर हा प्रश्न पडतो, कुठला आमदार आहे जो आमदारांच्या कॅन्टीनमध्ये जेवतो किंवा आमदार निवासात राहतो? इतके वाईट दिवस महाराष्ट्राच्या आमदारांचे. यांना मळमळ झाली आहे ती खरं तर शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याची, बाकी यांना काही नाही. आणि ज्यांना शेणाचा वास गोड लागतो ना, ज्यांना शेणही सुवासिक वाटतं, त्यांना कशाला पाहिजे हा सगळा वास? घ्या खाऊन, काय फरक पडतो? आणि हे काय सिंगम आहेत? असं उठायचं आणि ठोकायचं एखाद्याला? सिंगम आहेत का? करा ना तुमचं. आणि आमदार आहे, सत्ताधारी पक्षातला आमदार आहे. कॅन्टीनचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अन्न फूड अँड सेफ्टीला पाठवा, तिथून त्याचे रिपोर्ट मागवा, करा. कारण रोग बाय ठोक जर तुम्ही करू शकाल तर मग आम्ही जे करतो त्याला तुम्ही गुंडगिरी कसं म्हणू शकता? मिस्टर सिंघम, मिस्टर आमदार माईक टायसन यांचं नाव, तो आग्या मोळचा डायलॉग तुम्हाला आठवतो? आग्या मोळ है हम, आग्या मोळ, अगर एक बार ढस गया तो, काय ते बाप को बाप नाही मानता. यांचे सगळ्यांचे ते बापावरच काय येतात मला माहित नाही. सगळ्यांचे सागर बंगले, जे काही असेल ते. पण सनी देओल आहे. तिकडे 250 ग्रॅम वाल्यांनी 2.5 किलोची कुठे स्पर्धा करावी? कशाला घेता त्याचा वास? त्या अन्नाचा वास कशाला घेता? शेणाची वास घ्या तुम्ही. असो, तुम्हाला विषय लक्षात आला ना? मी पुन्हा सांगतो, माझा कुठेही ते निकृष्ट अन्न दिलेलं आपलं समर्थन अजिबात नाही. ज्या प्रकारे ते रिॲक्शन झालं,
त्याला मात्र आपला विरोध कायम राहील. आणि जर तसंच असेल, हाच न्याय असेल, तर मग आम्ही जे करतो त्याच्यामध्ये सुद्धा यायचं नाही. जो न्याय त्या आमदाराला, तोच न्याय आम्हाला सुद्धा असला पाहिजे. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.